म्हातारपण प्रत्येकाला येणार आहे, परंतु म्हातारपणात एकटं वाटू नये आणि म्हातारपण आनंदाने जावे असं वाटत असेल तर आजच या महत्त्वाच्या या गोष्टी काही लक्षात ठेवा. म्हणजे म्हातारपणात पश्चाताप करायचा वेळ येणार नाही आणि कोणावरही अवलंबून राहावे लागणार नाही. कोणत्या आहे त्या गोष्टी आजच आपण कथेमध्ये जाणून घेऊया. म्हातारपणात येणाऱ्या एकटेपणाची भावना नेमकी कशी असते याचा कधी विचार केला आहे का तुम्ही? काही तासांचा एकटेपणा नसतो. तर तेव्हा जेव्हा तुम्ही रोज रिकाम्या घरात डोळे उघडता, शांतपणे जेवण करता, कोणाशी एकही शब्द न बोलता दिवस संपवता, तेव्हा येणारा तो एकटेपणा अनेकदा असा असतो. अनेकदा लोक याबद्दल तेव्हापर्यंत बोलत नाही जोपर्यंत ते स्वतः त्या टप्प्यातून जात नाही, आणि तोपर्यंत अनेक जण स्वतःला हरवूनही बसलेले असतात. पण सत्य हे आहे की म्हातारपणी एकटे राहण्याचा अर्थ नेहमी एकटेपणा नसतो. जर तुम्ही आतापासूनच काही विशेष सवय लावून घेतल्या तर तुम्ही मानसिकदृष्ट्या कणखर, भावनिकदृष्ट्या स्थिर आणि शारीरिकदृष्ट्या निरोगी राहू शकता. मग कोणी सोबतीला असो किंवा नसो, या व्हिडिओमधून आपण अशाच महत्त्वाच्या गोष्टी बघणार आहोत ज्या वयाच्या या टप्प्यावर एकट्या राहणाऱ्या किंवा भविष्यात एकट्या राहू शकणाऱ्या प्रत्येक व्यक्तीला माहिती असायला हव्यात. या केवळ मन रमवण्यापुरत्या गोष्टी नाहीत. या गोष्टी खऱ्या आयुष्यातील अनुभवांवर आणि मानसिक शास्त्रीय संशोधनावर आधारित आहे. प्रत्येक सल्ला सोपा, व्यावहारिक आणि प्रभावी आहे. त्यामुळे तुम्ही आता एकटे राहत असाल किंवा भविष्यात अशी वेळ येईल असा विचार करत असाल तर हा व्हिडिओ नक्की तुमच्यासाठी आहे. जीवनाचा अध्याय फक्त सहन कसा करायचा नाही, तर समजदारीने आणि शांतपणे कसा जगायचा हे शिकवेल. कारण वय कितीही असू द्या, शांतता, उद्देश आणि सन्मानाचा हक्क प्रत्येकाला असतो, कोणी सोबत असो किंवा नसो. चला तर प्रेक्षक मित्रांनो, आपण पहिली गोष्ट जाणून घेऊया. एक नियम आणि संतुलित दिनचर्या. जेव्हा आपण म्हातारपणी एकटे राहतो तेव्हा सगळ्यात आधी जी गोष्ट बिघडायला लागते ती म्हणजे वेळेचं भान. जेव्हा घरी कोणी येणारं जाणारं नसतं किंवा कोणतेही ठरलेलं काम किंवा जबाबदारी नसते, तेव्हा सगळे दिवस सारखे वाटू लागतात. अनेकदा नाश्ता दुपारी होतो, दिवसभर घरी वापरणारे पायजम्यासारखे कपडे घालत असतो, आणि कधी कधी जर आज आपण कोणताही लक्षात राहत नाही. सुरुवातीला हे सर्व किरकोळ वाटू लागतं, पण हळूहळू ते तुमची मानसिक स्पष्टता आणि भावनिक संतुलन कमकुवत करतं. म्हणून एक साधी पण नियमित दिनचर्या बनवणे अत्यंत आवश्यक आहे. ही दिनचर्या खूप कठोर किंवा अवघड असायला नको. फक्त अशी एक चौकट हवी जी तुमच्या दिवसाच्या सुरुवातीला, मध्यम आणि शेवट देईल. जसं की रोज एका ठराविक वेळेला उठणं, आंघोळ करणं, तयार होणं. जर कोणी भेटायला येणार नसेल तर व्यवस्थित राहणं, व्यवस्थित आपला नाश्ता करणं, थोडा वेळ चालायला जाणं, हलका व्यायाम करणं किंवा ताज्या हवेसाठी बाहेर जाणं, रात्रीचं जेवण वेळेवर करणं आणि ठराविक वेळी दिवे बंद करून झोपी जाणं. ही दिनचर्या केवळ व्यस्त राहण्यासाठी नाही, तर तुमचं मन आणि शरीराला ती स्थिरता देण्यासाठी आहे, ज्याची आता पूर्वीपेक्षा जास्त गरज असते. मानसशास्त्र मानतंय की माणसाचा स्वभाव एका लयीत जगण्याचं असतं, आणि वय वाढल्यानंतर ही लय अधिकच महत्त्वाची ठरते. यामुळे तुमची चिंता कमी होते, झोप सुधारते आणि अगदी पचनक्रिया आणि मेंदूच्या आरोग्यालाही आधार मिळतो. आता आपण एक उदाहरण घेऊया. महेश रावंत, जे 81 वर्षाचे आहेत, जेव्हा त्यांच्या पत्नीचे निधन झाले होते तेव्हा त्यांचे वेळेचे भांडण हरवले होते. दिवसभर धुसूर वाटू लागते, पण मग त्यांनी एक छोटासा बदल केला. रोज सकाळी एकाच वेळी उठणं, अंथरूण व्यवस्थित करणं आणि खिडकीचे पडदे उघडणं. हळूहळू त्यांनी सकाळचा फेरफटका आणि संध्याकाळचा चहा याचीही आपल्या दिनचर्येत समावेश केला. या छोट्या छोट्या पावलांनी त्यांच्या दिवसाला पुन्हा आकार दिला आणि त्यांना एक आंतरिक शांतता मिळाली. जेव्हा तुम्ही एकटे असता तेव्हा वेळ शांतपणे निघून जातो, पण जेव्हा कोणी नसतं तेव्हा याचा अर्थ असा नाही की जीवनात कोणतीही चौकट नसावी. एक ठरलेली दिनचर्या तुमच्या मानसिक आणि भावनिक आरोग्यासाठी एक अत्यंत शक्तिशाली साधन असू शकते. ही एक प्रकारची शांतता, सेल्फ केअर आहे. कदाचित इतर कोणी ते पाहू शकणार नाही, पण तुम्ही ते दररोज अनुभवाल. आता दुसरी गोष्ट म्हणजे थोडेसे चालणे. उत्तम शरीर आणि स्पष्ट विचारांसाठी म्हातारपणात एकटे राहणे जेवढे भावनिकदृष्ट्या आव्हानात्मक असते तेवढेच अवघड होते जेव्हा तुमचे आयुष्य पूर्णपणे स्थिर आणि सुस्त होऊन जाते.
सकाळी उठून एका खुर्चीवर बसायचं, मग दुसऱ्या खुर्चीवर, कधीतरी स्वयंपाकघरापर्यंत चक्कर मारायची आणि पुन्हा खुर्चीत येऊन बसायचं. तासनतास जास्त हालचाल होत नाही. दिवस कोणत्याही हालचालीशिवाय निघून जातो. हळूहळू शरीर ही निष्क्रियता अनुभवू लागते. पाठ आखडायला लागते, सांधे दुखायला लागतात, शरीराचा तोल जायला लागतो आणि काही काळानंतर फक्त उभे राहणे हा सुद्धा एक मोठे काम वाटू लागते. पण जी गोष्ट अनेक लोकांना माहीत नसते तीच ही आहे की तुम्हाला तंदुरुस्त राहण्यासाठी ना जिमची गरज आहे ना कोणत्या अवघड व्यायामाची गरज आहे. ती फक्त एका गोष्टीची आहे, ती म्हणजे आपल्या जीवनातील नियमितता आणि थोडे चालण्याचा निश्चय. हलकी फुलकी हालचाल सुद्धा तुमच्या शरीराला एक महत्त्वाचा संदेश देते की मी अजूनही महत्त्वाचा आहे. ही हालचाल केवळ तुमचे स्नायू आणि हाडांसाठी नाही, तर तुमच्या मनस्थिती आणि स्मरणशक्ती आणि विचार करण्याच्या क्षमतेची सुद्धा खोलवर जोडलेली असते. घराच्या बाहेर कोपऱ्यापर्यंत फेरफटका मारणे, चहा बनवताना हातपाय ताणणे, आपल्याच खुर्चीतून 10 वेळा उठून बसणे, ह्या सगळ्यांचा परिणाम हळूहळू दिसायला लागतो. संशोधनातून असे दिसून येते की हलक्या पण रोजच्या हालचालीमुळे नैराश्याचा धोका कमी होतो, झोप सुधारते आणि वयानुसार विचार करण्याची व समजून घेण्याची क्षमता सुद्धा वाढते. उदाहरणार्थ आपण एका 87 वर्षांच्या ताईचं उदाहरण घेऊया, ज्या एकट्याच राहतात. त्यांच्या पत्नीच्या निधनानंतर त्या घरातून बाहेर पडत नव्हत्या. त्यांना गुडघेदुखी होती, थकवा जाणवायचा. मग कितीही आराम केला तरी त्यांचं दुखणं होत असते. मग एके दिवशी त्यांनी फक्त एक दारातल्या टपाल पेटीपर्यंत चालत जाण्याचा निर्णय घेतला. दुसऱ्या दिवशी त्या पुन्हा गेल्या आणि आठवड्यातून त्या पूर्ण गल्लीभर फिरू लागल्या. त्यांचे आयुष्य रात्रीतून बदलले नाही, पण आता त्यांच्याकडे प्रत्येक सकाळीसाठी एक कारण होतं. त्या म्हणतात, मी पूर्वीपेक्षा जास्त जागृत झाली आहे असं मला वाटतं. माझी चिंता कमी झाली आहे आणि मला माझ्या शरीराचा पुन्हा अभिमान वाटू लागला आहे. ही गोष्ट काही धावपटू बनण्याची नाही, ही गोष्ट आहे आपलं स्वतंत्र टिकवून ठेवण्याची. जेव्हा तुम्ही आपलं शरीर हलवता तेव्हा तुम्ही फक्त स्नायू नाही तर वेळही खेचत असता. तुम्ही स्वतःसाठी आणखी काही दिवस कमवता. तुमचं आयुष्य वाढवण्यासाठी तुम्हीच मेहनत करता, ज्यात तुम्ही कोणाच्याही आधाराशिवाय उठू शकता, जेवण करू शकता, झाडांना पाणी देऊ शकता. आणि कदाचित सर्वात सुंदर गोष्ट ही आहे की हलकीशी हालचाल तुम्हाला बाहेरील जगाशी जोडून ठेवू शकते. थोडासा फेरफटका शेजाऱ्यांसोबत, एक हलकं हास्य, उन्हाची ऊब किंवा पक्ष्यांचा किलबिलाट, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हाला आठवण करून देतात की तुम्ही जरी एकटे असाल तरी तुम्ही अजूनही ह्या जगाचा एक भाग आहात. म्हणून दररोज थोडेसे चालायला शिका. कोणाला दाखवण्यासाठी नाही, तर तुम्ही अजूनही इथे आहात. तुमचं शरीर ते कसंही असो, त्या समानाचं ते पात्र आहे. प्रेक्षक मित्रांनो, आता आपण तिसरी गोष्ट जाणून घेऊया. छोटे छोटे पण मनापासूनचे संबंध. जेव्हा वय वाढतं आणि तुम्ही एकटे राहू लागता तेव्हा शांतता एक विचित्र सोबत बनते. कधी ती सुखद वाटते तर कधी असं वाटतं की जणू काही ओझं हृदयावर ठेवलं आहे. अनेकदा तर असंही होतं की दिवसभरात तुम्ही तुमचं नावही कोणाच्या तोंडून ऐकलेलं नसतं. आणि जरी तुम्ही स्वतंत्र जीवनाला महत्त्व देत असाल तरी एक वेळ अशी येते जेव्हा गरजेपेक्षा जास्त एकटेपणा तुमच्या भावनिक आरोग्याला हळूहळू तोडू लागतो. पण इथं एक गैरसमज आहे जो अनेक लोकांना होत असतो. नातं असण्याचा अर्थ असा नाही की तुमचे सारे मित्र असावेत किंवा तुम्ही नेहमी एखाद्या पार्टीला जावं. याचा अर्थ असा की एवढंच आहे की छोट्या छोट्या मार्गांनी तुम्ही इतरांशी जोडलेले राहावं आणि कोणीतरी तुमच्याशी जोडलेलं असावं. 5 मिनिटांचा फोन कॉल, आठवड्यातून एकदा शेजाऱ्यांशी विचारपूर्वक, जवळच्या दुकानातल्या केशियर सोबत एक हास्यभरी बातचीत, ह्या छोट्या छोट्या गोष्टी तुम्हालाही याची जाणीव करून देतात. तुम्हाला अजूनही पाहिलं जातंय, ऐकलं जातंय आणि तुम्ही ह्या जगाचा एक भाग आहात. आणि या केवळ भावनिक गोष्टी नाही, यावर वैज्ञानिक संशोधक सुद्धा झाले आहेत. या संशोधनातून सांगण्यात आले आहे की जे वृद्ध हलकी का होईना पण सामाजिक संपर्क टिकवून ठेवतात त्यांची प्रतिकारशक्ती चांगली असते, नैराश्य कमी होते आणि स्मृतिभ्रंश म्हणजे विसरण्याचा आजाराचा धोकाही कमी होतो. याचा अर्थ स्पष्ट आहे, आपलं मन आणि शरीर एकमेकांशी जोडलेलं राहण्यासाठी बनलेलं आहे. आता आपण उदाहरण घेऊया 83 वर्षांच्या काकांचं. ते एकटे राहतात. त्यांची दोन्ही मुलं शहराच्या बाहेर दूर राहतात. अनेक आठवडे ते कोणाशी बोलत सुद्धा नव्हते, केवळ डॉक्टरांशी भेट होत होती. मग एके दिवशी त्यांनी शेजारच्या दारावर एक चिठ्ठी ठेवली. तुम्ही बाहेर
जात असाल तर मी तुमचे पार्सल रिसीव करेल. त्यांना उत्तर मिळायचे धन्यवाद, आणि त्या धन्यवादातच रूपांतर झालं शनिवार सकाळच्या चहाच्या भेटीत. काही खूप खूप मोठं बदल नाही, पण आता त्यांच्याकडे बोलायला कोणीतरी होतं ज्याला त्यांनी काळजी होती. जर तुमच्या आयुष्यात कोणी असं असेल ज्यांच्याशी तुम्ही खूप दिवसांपासून बोलणार नसेल तर आजच फोन करा, उचला. जर कोणी शेजारी असेल त्याला तुम्ही दुरूनच पाहत असाल तर हसून कसे आहात असं म्हणून विचारा. या छोट्याशा प्रयत्नांनी फक्त दुसऱ्यालाच नाही तर तुमच्या स्वतःच्या हृदयालाही जीवन मिळतं. आणि हो, अनेकदा नातं जोडण्याचा अर्थ असा होतो एका सामायिक उद्देशाने जोडलेलं जाणं. अनेक वृद्ध लोक ग्रंथालयात मुलांना शिकवणं किंवा कोणाचा तरी फक्त ऐकून घेणं याला एक योगदान मानतात. आणि हो, लक्षात ठेवा, तुम्ही भले एकटे राहत असाल पण तुमचं अस्तित्व, तुमची कहाणी, तुमचा अनुभव आजही महत्त्वाचा आहे. एकटेपणा या गोष्टीवरून ठरत नाही की तुमच्या आजूबाजूला किती लोक आहेत, तर यावरून ठरतो की तुम्हाला कोणाशी तरी जोडल्यासारखं वाटत आहे. आणि हे नातं केवळ एका संवादाने, एका नवीन सवयीने सुरू होतं. शरीर जरी थोडं विचित्र वाटलं तरी कोणाला तरी बोलावं, केवळ चहावर गप्पा मारण्यासाठी किंवा सोबत थोडं फिरायला जाण्यासाठी सामाजिकरित्या जोडलेलं राहणं म्हणजे एकटेपणापासून पळ काढणं नाही, तर एकटेपणा कधी रिकामपणात बदलणार नाही याची खात्री करणं. कारण तुम्हाला हे अनुभवायचा हक्क आहे की कोणीतरी तुमच्या जवळ आहे, तुम्ही महत्त्वाचे आहात, तुमची आठवण काढली जाते. मग तुम्ही कोणासोबत राहा किंवा एकटे राहा. आता चौथी गोष्ट म्हणजे असा उद्देश जो सकाळी उठायला कारण देईल. आपल्याला सकाळी उठण्यासाठी आपल्याजवळ काहीतरी कारण असेल. म्हातारपणी एक हळुवारपणे पसारा धोका असतो ज्याबद्दल जास्त कोणी बोलत नाही. तो एकटेपणा किंवा शारीरिक अशक्तपणा नाही, तर जीवनाचा उद्देश हरवल्याची भावना आहे. जेव्हा नोकरी सुटते, घर शांत होतं आणि लोक तुमच्यावर अवलंबून राहायचं थांबतात, तेव्हा असं वाटू लागतं की आता आयुष्याचा खरा भाग संपला आहे. उद्देश कधीही निवृत्त होत नाही, तो केव्हाही जिवंत असतो. जेव्हा जग तुम्हाला विसरल्यासारखं वाटतं तेव्हा सत्य हे आहे की उद्देश फक्त आपलं रूप बदलत असतं. आणि जेव्हा तुम्ही एकटे बसता तेव्हा त्या नवीन रूपाला ओळखणं तुमच्यासाठी सर्वात शक्तिशाली आणि जीवनदायी गोष्टींपैकी एक बनू शकतं. आता उद्देश काही खूप मोठं काम करण्याचा नसतो ना, त्याला कोणाच्या टाळ्यांची गरज असते. फक्त इतकंच पुरेसं आहे की ते तुमच्या मनाला समाधान देईल. आपल्या नातवंडांना पत्र लिहिणे, अंगणात वेगवेगळी झाडे लावणे, आपल्या डायरीत रोज काहीतरी लिहिणे, जुन्या फर्निचरला पुन्हा पुन्हा नवीन बनवणे किंवा दररोज सकाळी कोणाला तरी फोन करून त्यांची विचारपूस करणे, ही सगळी कामं छोटी असली तरी तुम्हाला सकाळी उठण्यासाठी कारण देतात, विचार करण्यासाठी, पुढे जाण्यासाठी आणि काहीतरी अनुभवण्यासाठी. यामुळे तुमच्या दिवसाला एक चौकट मिळते आणि तुमच्या मनात एक शांतता व अभिमान निर्माण होतो. 79 वर्षाचे नितीनराव एकटेच राहतात. पत्नीच्या निधनानंतर त्यांना आयुष्य रिकामं वाटू लागलं होतं. एके दिवशी त्यांना त्यांच्या गॅरेजमध्ये एक जुना टाईपरायटर दिसला. त्यांनी ते स्वच्छ केला आणि त्यावर आपले जुने अनुभव टाईप करायला सुरुवात केली. त्यांची पत्नीसोबतची पहिली भेट, मुलीचा जन्म, ते कोणासाठी लिहित नव्हते तर फक्त स्वतःसाठी. पण जसे जसे शब्द कागदावर उतरत गेले तशी तशी त्यांना पुन्हा शांतता आणि उद्देश मिळू लागला. आता ते घर इतकं रिकामं वाटत नव्हतं. जसं मानसशास्त्रानुसार म्हातारपणही एक तुमचा काही उद्देश असेल तर मानसिक ताण कमी होतो, आयुष्य वाढतं आणि मनही स्थिर राहतं. कारण आपलं मन कोणत्याही दिशेशिवाय जगण्यासाठी बनलेलं नाही. आपल्याला एक ध्येय हवं. कारण जेव्हा तुमच्याकडे एखादा उद्देश असतो तेव्हा तुमचे दिवस फक्त निघून जातात नाही तर ते अर्थपूर्ण ठरतात. तुम्ही फक्त जिवंत राहत नाही तर आपल्या सन्मानाने जगता. मग ते योगदान केवळ तुमच्या मनशांतीसाठी का होईना. आणि सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे एकटेपणात एक स्वातंत्र्यता असतं, नवीन छंद जोपासण्याची, स्वतःला ओळखण्याची. कदाचित तुम्हाला नेहमीच संगीत आवडत असेल पण कधी वेळच मिळाला नाही. कदाचित तुम्हाला कधीतरी चित्रकला करायची इच्छा झाली असेल किंवा एखादी नवीन पाककृती शिकायची इच्छा झाली असेल किंवा एखादी लेखनाची सर्व पुस्तकं वाचून काढायची होती. आता ती संधी तुम्हाला मिळालेली आहे. तुम्ही एकटे असाल पण याचा अर्थ असा नाही की तुमचं आयुष्य आतूनही रिकामं असावं. जेव्हा तुम्ही असं काही करता
ते तुमच्या हृदयाला स्पर्श करतं, तेव्हा तो एकटेपणा अर्थपूर्णतेत बदलतो आणि हीच अर्थपूर्णता तुमच्या आत्म्याला जिवंत ठेवते. तर जर आजचा दिवस खूप शांत वाटत असेल तर स्वतःला एक प्रश्न विचारा, उद्या मी काय बनवू शकेन, लिहू शकेन, उगवू शकेन, शेअर करू शकेन किंवा सुधारवू शकेल फक्त स्वतःसाठी. कारण जेव्हाही एकटेपणातही तुम्ही उद्देश शोधून काढता तेव्हा तोच एकटेपणा तुमची ताकद बनतो. म्हातारपणी एकटे राहणे हे आयुष्यातील सर्वात कठीण बदलांपैकी एक असू शकतं. असं वाटू शकतं की जग हळूहळू शांत आणि लहान आणि दूर होत चाललेला आहे. पण हा काळ असाही असू शकतो जिथे तुमच्याकडे योग्य सवयी आणि योग्य विचार असतील तर तुम्ही स्वतःच्या त्या भागांना पुन्हा पुन्हा शोधू शकता जे वर्षाच्या वस्तेखाली आणि जबाबदाऱ्यांखाली कुठेतरी दबून गेले आहेत. कदाचित आजच्या ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही स्वतःला पाहिलं असेल, कदाचित त्या रिकाम्या घराचा सुनसानपणा तुम्हालाही जाणवत असेल किंवा कधी तुम्ही विचार केला असेल की मला फक्त एकच वाटतंय की. तर ऐका, तुम्ही एकटे नाहीत आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे तुम्ही असहाय्य सुद्धा नाहीत. एक स्थिर दिनचर्या बनवणे, आपल्या शरीराला हलके सक्रिय ठेवणे, छोटे पण खरे सामाजिक संबंध जपणे आणि प्रत्येक दिवसाला अर्थ देणारा उद्देश शोधणे हे सर्व फक्त सल्ले नाहीत तर ही तर खरी साधने आहेत ज्यांच्या मदतीने तुम्ही आपलं मन मजबूत ठेवू शकता, आरोग्याचे रक्षण करू शकता आणि आयुष्य पुन्हा एकदा परिपूर्ण अनुभवू शकता. जरी तुम्ही जेवणाच्या टेबलावर एकटे का बसलेले असे ना, आता विचार करा ह्या 4 गोष्टींपैकी कोणत्या गोष्टीने तुम्हाला सर्वात जास्त स्पर्श केला होता. कोणती सवय तुम्ही आधीपासून पाळत आहात आणि कोणती गोष्ट तुम्ही उद्यापासून सुरू करणार आहात. तर मित्रांनो, व्हिडिओ आवडला असेल, ही माहिती आवडली असेल तर अशाच नवनवीन माहितीसाठी आपल्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा. धन्यवाद.